पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वरवाडा परिसरात मुरुमाच्या कथित अवैध वाहतुकीच्या प्रकरणावरून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी एक डंपर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिला होता, मात्र संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई न करता सोडण्यात आल्याचा आरोप तक्रारदार संदीप वळवी यांनी केला आहे। या प्रकरणी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान तलाठी दीपक घाटाळ यांनी वाहनाकडे आवश्यक रॉयल्टीची कागदपत्रे असल्याने नियमानुसार ते सोडण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।